नमस्कार. माझं नाव संगीता आहे. आमच्या वारीमध्ये सगळे मला संगीता वहिनी म्हणतात, कारण मी लग्न झालेली आहे. माझं वय 32 वर्षाचं, पण अनेकांना मी 25-26ची वाटते. माझी त्वचा गोरी, केस लांब आणि कारेभोर, कंबरेपर्यंत झुलणारे. साडी नेसून मी अंगणातून चालले की बायका हसत बघतात आणि पुरुष नजर चुकवतात. मी गावात राहते, पण शहरात शिक्षण घेतलंय, म्हणून थोडी आधुनिक विचारांची आहे. माझे पती महेश ट्रक ड्रायव्हर आहेत. महिन्यातले अनेक दिवस बाहेर असतात. घरात सासू-सासरे आणि धाकटा दीर अमोल. अमोल 25 वर्षाचा, स्वभावाने लाजरा पण मनाने चांगला. मी घर, शेती आणि थोडंफार शिवणकाम सांभाळते. कधीकधी आरशात स्वतःकडे पाहून वाटतं, आयुष्य वेगळं असतं तर कदाचित काहीतरी मोठं केलं असतं. पण संसारही कमी मोठा नसतो. ही गोष्ट त्या उन्हाळ्यातली, जेव्हा आमच्या सोनगावात पाण्याची टंचाई वाढली आणि सासऱ्यांनी नवीन बोअरवेल खोदायचं ठरवलं. कामासाठी शहरातून एक माणूस आला. नाव अनिल. उंच, रुबाबदार, मिशा ठेवलेल्या, बोलण्यात आत्मविश्वास. तो आमच्या घराशेजारच्या जुन्या कोठारात राहू लागला. सुरुवातीला सगळं साधं होतं. एके सकाळी मी चहा देण्यासाठी गेले तर तो अंगात बनियन घालून व्यायाम करत होता. मी दार ठोठावलं. तो वळून म्हणाला, "वहिनी या ना." मी चहा ठेवून निघू लागले तर तो म्हणाला, "थोडा वेळ बसा." मी थोडी थांबले. तो सहज म्हणाला, "वहिनी तुम्ही खूप छान दिसता." मी हसून टाळलं, पण मनात शंकेची रेष उमटली. दिवस जात होते. तो कामानिमित्त घरात येई जाई. कधी पाणी मागे, कधी कामाबद्दल चर्चा. बोलण्यातून हलकी छेड काढायचा. "वहिनी एवढं काम करूनही तुम्ही इतक्या ताज्या दिसता," असं म्हणायचा. मी नेहमी मर्यादा राखत उत्तर द्यायचे. एक दिवस दुपारी घरात मी एकटी होते. सासू-सासरे बाजारात, अमोल शेतात. अनिल आला आणि म्हणाला, "खूप दमलोय, थोडं बसू का?" मी पाणी दिलं. तो अचानक म्हणाला, "तुमची कंबर किती सडपातळ आहे." मी कडक आवाजात सांगितलं, "अशा गोष्टी बोलू नका." तो लगेच माघार घेत म्हणाला, "माफ करा वहिनी." त्या दिवसापासून मी सावध झाले. संध्याकाळी मी अमोलला सहज सांगितलं की अनिल जरा जास्त बोलतो. अमोलनं काही न बोलता मान हलवली. पुढच्या काही दिवसात अनिलचं वागणं बदललं. तो थोडा अंतर ठेवू लागला, पण नजरेत काहीतरी वेगळं होतं. बोअरवेलचं काम शेवटाकडे आलं. एक दिवस त्याने सांगितलं की गावच्या कडेला जुनं विहीर आहे, ते पाहायला जावं लागेल. सासऱ्यांनी मला सोबत जायला सांगितलं. आम्ही तिथे गेलो. अनिल खाली उतरला. दोरी सैल झाली आणि तो अडखळला. मी घाबरून जवळची लाकडी काठी फेकली. त्याने पकडून वर आला. तो म्हणाला, "वहिनी तुम्ही धाडसी आहात." त्या क्षणी मला जाणवलं की परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते, पण धैर्य ठेवलं तर निभावता येतं. काम पूर्ण झालं आणि अनिल जाण्याच्या तयारीत होता. शेवटच्या दिवशी घरात छोटंसं चहापान ठरलं. सगळ्यांसमोर तो म्हणाला, "संगीता वहिनी खूप धैर्यवान आहेत." मी शांत राहिले. अनिल निघून गेला, पण घरात वेगळाच ताण निर्माण झाला. अमोल अचानक माझ्याशी जास्त बोलू लागला. एके दिवशी गच्चीवर कपडे वाळत घालताना तो म्हणाला, "वहिनी तुम्ही खूप चांगल्या आहात." मी हसून म्हणाले, "तू माझा लहान भाऊ आहेस." पण त्याने पुढे सांगितलं, "मला तुमच्याबद्दल वेगळंच वाटतं." मी दचकले. त्याला ठाम शब्दात समजावलं, "ही रेष ओलांडू नकोस." पण तो गोंधळलेला होता. काही दिवस तो अस्वस्थ दिसू लागला. शेवटी एके दिवशी शेतात त्याने पुन्हा तसंच काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सासरे आले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि अमोलला रागावले. घरात वाद झाला. मी सगळं स्पष्ट सांगितलं. महेशला फोन केला. तो घरी आला. त्याने शांतपणे सगळं ऐकलं आणि म्हणाला, "संगीता तू योग्य केलंस." अमोल घर सोडून गेला. काही दिवस आम्ही चिंतेत होतो. अनिल पुन्हा गावात आला. त्याने सांगितलं की तो प्रत्यक्षात ग्रामीण सल्लागार म्हणून विविध गावात कुटुंबातील ताणतणाव समजून घेण्यासाठी काम करतो. त्याला अमोलच्या वागण्यात अस्वस्थता दिसली होती,
म्हणून त्याने मुद्दाम अंतर ठेवायला सुरुवात केली आणि अमोलशी वेगळी चर्चा केली होती. त्यानेच अमोलला शहरात शोधून परत आणलं. अमोल परत आला तेव्हा डोळ्यात पश्चात्ताप होता. त्याने माझी माफी मागितली. आम्ही त्याला समजावलं, शिक्षण पूर्ण करायला पाठिंबा दिला. हळूहळू घरातला ताण कमी झाला. गावातल्या अफवा थांबल्या. मला एक मोठा धडा मिळाला. स्वतःवर विश्वास आणि मर्यादा स्पष्ट ठेवणं सर्वात महत्त्वाचं. कोणीही काहीही बोललं तरी आपली किंमत आपणच ठरवायची. आजही मी तीच संगीता वहिनी आहे. साडी नेसून अंगणात वावरते, घर सांभाळते, पण आता अधिक जागरूक आणि ठाम. आयुष्यात आकर्षण, गैरसमज, भावना सगळं येतं, पण योग्य निर्णय घेतला तर संसार वाचतो आणि नातीही टिकतात. ही माझी कथा इथे संपते, पण शिकवण कायम सोबत राहते. अशाच कथांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.